आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। अंबरनाथ मध्ये 4.25 कोटीचे अंमली पदार्थ जप्त, 19 वर्षीय तरुणासह दोघांना अटक। तपास सुरू। अंबरनाथ पश्चिम येथील चिंचपाडा परिसरात अंमली पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती। अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 4.25 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। या प्रकरणी 19 वर्षीय तरुणासह दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यापूर्वीही अंबरनाथ पश्चिम येथील काही भागातून सातत्याने कारवाई करत मोठा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता। अंबरनाथ पश्चिम येथे चिंचपाडा परिसरात अंमली पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती। त्यानुसार अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोहन नॅनो सोसायटी येथे छापा टाकला। या कारवाईत हर्षल पटेल या तरुणाच्या ताब्यातून सुमारे 5 किलो 300 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। मुख्य आरोपी हर्षल पटेल हा मूळचा गुजराती मधील असून तो सुमारे 1.5 महिन्यापूर्वी अंबरनाथ पश्चिम येथील चिंचपाडा भागात राहण्यासाठी आला होता। त्याचा एक साथीदार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थाचे वजन 5 किलो 300 ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये आहे, अशी माहिती परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत। दरम्यान अंबरनाथ शहरात यापूर्वी अंमली पदार्थाबाबतच्या कारवाया समोर आल्या आहेत। काही महिन्यांपूर्वीही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून आरोपींना अटक केली होती। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती, मात्र त्यानंतरही तस्करी करणारे पोलीस कारवाईला धजावत नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे शहरात अंमली पदार्थाची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये PSI काळदाते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला घेऊन येणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे। यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये वपोनी श्री सय्यद आणि त्यांचा तपास पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। याची इंटरनॅशनल मार्केट मधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वपोनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे। यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे। तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे। आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे। अशा दोघांना आपण अटक केली आहे। आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे। यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करू। अगोदर तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।